नेपाळमध्ये करप्शनच्या विरोधामध्ये जनरेशन झेडचे असणारे मुलं हे सरकारच्या विरोधामध्ये खूप मोठ्या पद्धतीमध्ये सोशल मीडियावरती प्रोटेस्ट करत होते, विरोध करत होते. पण त्याच सोशल मीडियाला बॅन केल्यानंतर हे सगळे असणारे जनरेशन झेड हे रस्त्यावरती येतात आणि खूप मोठ्या पद्धतीने प्रोटेस्ट करतात. अशा कंडिशन्समध्ये ते पार्लमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. केपी ओली शर्मा काय करतात, आदेश देतात शूट ॲट साईटचा, आणि त्यामध्ये जवळपास आत्ताच्या सिच्युएशन मध्ये पाहिलं तर 22 असणाऱ्या लोकांचा या ठिकाणी निधन झालेलं आहे, म्हणजे एक प्रकारे त्यांची असणारी हत्या झालेली आहे. त्यानंतर एक खूप मोठ्या प्रमाणात असणारा हा विरोध या ठिकाणी येतो आणि तिथं प्रत्यक्षात प्राईम मिनिस्टर यांना आपला देश सोडावा लागतो आणि त्यांना रिझाईन करावं लागतं. आणि त्या असणाऱ्या प्रोटेस्टमध्ये तिथले असणारे जे अगोदरचे भूतपूर्व प्राईम मिनिस्टर असतील त्यांनाही खूप मारहाण केली जाते. त्यांचे असणारे रक्ताने माखलेले चेहरे आता सोशल मीडियावरती परत एकदा खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्लस त्यांच्या असणाऱ्या फायनान्स मिनिस्टर जे आहेत का त्यांनाही रस्त्यावरती पळवून मारलं जातं आणि एक अतिशय विचित्र असणारी सिच्युएशन्स आता नेपाळ फेस करतोय. आणि त्याचे असणारे परिणाम भारतावरती कशा पद्धतीने होऊ शकतात हे येणाऱ्या कालखंडामध्ये दिसतील. पण आता आपल्या शेजारीचा असणारा एक देश नेपाळ खूप मोठ्या पद्धतीने अस्थिर आहे आणि त्या देशामध्ये आपल्याला अराजकता पसरताना दिसते. हाही मुद्दा इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे.